जय हिंद मित्रांनो आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना पोलीस बनायची ते इच्छा आहे पण नेमका सुरुवात कुठून करू हे समजत नाही किंवा मैदानी असेल लेखी असेल दोघांबाबतही समजत नाही की सुरुवात कुठून करायला पाहिजे। अशा विद्यार्थ्यांसाठी असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना ग्राउंड मध्ये चांगले मार्क मिळतात पण लेखीमध्ये मिळत नाही। असे पण विद्यार्थी आहेत ज्यांना लेखीमध्ये कमी मार्क मिळतात पण ग्राउंड चांगला आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व असे विद्यार्थी जे ग्रामीण भागामध्ये राहतात कुठल्याही प्रकारची अकॅडमी जॉईन करू शकत नाही पण त्यांचं स्वप्न आहे पोलीस बनायचं, तर अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल आपण आता पुढे उचलत आहोत। तर नेमका या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला काय देणार आहे, सगळं काही मटेरियल अवेलेबल करणार आहे। मग ते लेखी परीक्षेचं असेल ग्राउंडचं असेल सर्व काही तयारी कशी करावी अगदी मी या बॅचचं नाव ठेवेल। शून्यापासून आपल्याला शिपाईपर्यंत शून्यापासून वर्दीपर्यंत कसं जायचं हा प्रवास आजपासून आपण चालू करत आहोत आणि शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या बरोबर हा प्रवास राहणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दररोज तुम्हाला शिकवणार आहे, सगळ्या काही गोष्टी उपलब्ध करून देणार आहेत। तर नेमका मी तुमच्यासाठी आता काय करणार आहे याबद्दल जाणून घ्यायची वेळ आलेली आहे। मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईन, फक्त एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोचा, शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांमध्ये शेअर करा। जे असे विद्यार्थी ज्यांना पोलीस बनायची इच्छा आहे परंतु करू शकत नाही यांच्यासाठी महत्वाचं आहे। सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला पोलीस मध्ये ना कोणकोणत्या ठिकाणी संधी आहेत। एक पोलीस शिपाई कारागृह, पोलीस शिपाई चालक, SRPF। आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जवळपास तुम्हाला एका वेळेस तुम्ही किती ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तर याच्यामध्ये पोलीस शिपाई आला, पोलीस शिपाई कारागृह आलं, पोलीस शिपाई चालक आलं आणि SRPF। म्हणजे या ठिकाणी तुम्ही 4 ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि याच्यामध्ये आणखी 5वा ऍड होतो तो म्हणजे तुमचं बँड पथक। ठीक आहे, बँड पथक म्हणजे एक वेळेस ज्यावेळेस भरती निघते त्यावेळेस तुम्ही अशा 5 ठिकाणी अप्लाय करू शकतात। ही गोष्ट क्लिअर झाली आणि सर्वांसाठी काय लागतं एकच गोष्ट आहे, कॉमन गोष्ट आहे काय, मैदानी। ठीक आहे, मैदानी। आता मैदानीमध्ये याला 50 मार्काचा आहे, याची 50 मार्काची मैदानी आहे, याची 50 मार्काची मैदानी आहे आणि याची फक्त 100 मार्काची मैदानी आहे। म्हणजे तुम्ही कुठल्याही एका एक्झामची तयारी करा, बाकीच्या एक्झामची तयारी ऑटोमॅटिक होऊन जाते। आणि आपल्याला विषय कोणता आहे, आपल्याला विषय आहे गणित, आपल्याला विषय आहे बुद्धिमत्ता, ठीक आहे, आपल्याला विषय आहे मराठी आणि आपल्याला विषय आहे GK सामान्य ज्ञान। बस 4 विषय। कुठलीही परीक्षा द्या तुम्ही शिपाईचं द्या, तुम्ही कारागृहाचं द्या, तुम्ही चालकची द्या किंवा SRPFची द्या, कुठलीही परीक्षा द्या तुम्हाला हे 4 विषय आहेत। हे 4 विषय आणि 100 गुण आणि हे 50 असे एकंदरीत 150 मार्कापैकी जर तुमच्याकडे टोटल 135 असणार तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये भरती होऊ शकतात। आणि आपल्याला तेच करायचं आहे, आपल्याला स्कोर एवढंच बनवायचं आहे। मग त्यासाठी काय करावं लागेल ते बघूया। तर बघा सुरुवातीला मैदानी चाचणीवरती आपण चर्चा करूया, 5 मिनिटाचा आपण चर्चा करूया मैदानी चाचणीवरती। आता मैदानीमध्ये तुम्हाला जर 45+ मार्क मिळवायचा असेल आणि तुमच्याकडे सध्या काही नाही, स्टॅमिना नाही, काय नाही, तुम्हाला सुरुवात करायची आहे तर आपण शून्यापासून सुरुवात करूया। ठीक आहे, कशापासून सुरुवात करणार आहोत आपण, शून्यापासून। आता बघा याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं इव्हेंट आहे म्हणजे ते म्हणजे 1600 मीटर रनिंग आणि याला मार्क असतात 20। ठीक आहे, किती मार्क असतात 20। तर आपल्याला पहिला टार्गेट ठेवावं लागेल, आपल्याला 20 पैकी 20 मार्क कसे मिळवता येतील। याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट घटक म्हणजे तुमची रनिंग महत्वाची आहे। आता जरी तुम्हाला दम लागत असेल किंवा सुरुवात तुम्ही केली नसेल तर एकदम 1600 मीटरची तयारी करू नका, स्टेप बाय स्टेप जावा। पहिले स्टार्टअप करा, 1 किलोमीटर 2 किलोमीटर असे रनिंगचा स्टॅमिना वाढवा। ज्या वेळेस तुमचा स्टॅमिना 10 किलोमीटर कंटिन्यू तुम्ही रनिंग करू शकता इतपत तयार झाला त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकतात, 10 किलोमीटरचा जर तुमच्याकडे स्टॅमिना तयार झाला मग तुम्हाला हार्ड वर्कआउटला सुरुवात करायची आहे।
याच्यासाठी तुम्हाला लॉंग रनिंगचं मी तुम्हाला सांगितलं आहे. याच्यासाठी तुम्हाला हिल वर्कआउट, त्याच्यानंतर एबीसी वर्कआउट आणि रॅपिटेशन या वर्कआउटचा तुम्हाला समावेश करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना तुमचं 1600 मीटर मध्ये ऑटोमॅटिक इम्प्रुव्हमेंट होणार. ही पहिली गोष्ट क्लिअर झाली. 1600 मीटर साठी झालं. गोळा फेकसाठी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त सूर्यनमस्कार, डिप्स या गोष्टीवरती भर द्यायचा आहे. संपूर्ण ग्राउंडचा आठवड्याभराचा वर्कआउटचं नियोजन करायचं आहे आणि त्या पद्धतीनुसार तुम्हाला वर्कआउट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मैदानीमध्ये चांगले मार्क मिळतील. मित्रांनो, या सर्वात रोल महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचा डाएट. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही डाएट चांगला आणि प्रॉपर करणार तेव्हाच तुमच्या ग्राउंड मध्ये इम्प्रुव्हमेंट होणार किंवा कुठल्याही इव्हेंट मध्ये इम्प्रुव्हमेंट होणार. जर तुम्ही डाएट प्रॉपर फॉलो केला नाही तर तुम्हाला इम्प्रुव्हमेंट होणार नाही. तो जमाना गेला. पहिलेचे लोक जेवण खूप चांगल्या पद्धतीचे होतं, पौष्टिक घरचंच राहायचं, त्यामुळे त्यांना वेगळं डाएट करण्याची आवश्यकता नव्हती. पण आताच्या काळामध्ये प्रॉपर डाएट फॉलो करणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमच्या शरीराची झीज होते, ती झीज भरून निघण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट करणार तेव्हा तुमच्या मध्ये इम्प्रुव्हमेंट होणार, अन्यथा इम्प्रुव्हमेंट होणार नाही. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, प्रॉपर ग्राउंड मध्ये मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला प्रॉपर डाएट फॉलो करावं लागेल आणि मार्क मिळवावे लागतील. तुमचा टार्गेट ठेवा 45+ तुम्हाला मार्क कसे मिळतील ते. आणि तुमचं सर्वांची इच्छा असेल की रोजचा आम्हाला सर ग्राउंडचं शेड्यूल बनवून द्या, 100% मी तुम्हाला शेड्यूल बनवून देईल. त्या पद्धतीने फक्त मला तुम्ही सांगा. कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला ना लेखी परीक्षेची तयारी करायची आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट घटक. मुलं पैकीच्या पैकी मार्क घेतात पण लेखी परीक्षामध्ये मार्क मिळत नाही, म्हणून ते वर्षानुवर्ष पोलीस भरतीपासून राहून जातात. आणि काही मुलांना गणित गेल्या समजतच नाही, सर आम्हाला समजतच नाही हो, ग्राउंड खूप चांगला आहे पण आम्हाला अभ्यासच कळत नाहीये. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय राबवणार आहेत बघा, मी एक टार्गेट ठेवलेले. गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा मराठी व्याकरण असेल, ठीक आहे, मराठी व्याकरण असेल, तुमच्यासाठी दररोज 45 मिनिटाचा लेक्चर ठेवणार आहे आणि युट्यूबला ठेवणार आहे. 45 मिनिटाचा दररोज लेक्चर देणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ना मी गणित, बुद्धिमत्ता यांची 0 पासून ते ऍडव्हान्स पर्यंत, 0 पासून ते ऍडव्हान्स पर्यंत संपूर्ण तयारी कशी करता येईल या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष देणार आहे. अगदी आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पासून सुरुवात करणार आहोत तर तुम्हाला ऍडव्हान्स लेवल पर्यंत. आणि हे पण कसं करणार आहे, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा संख्या हा टॉपिक आहे, ठीक आहे, संख्या हा टॉपिक आहे. या संख्यामध्ये पहिला संख्या जी येते ती नैसर्गिक संख्या असते. कोणती संख्या येते तर बघा, नैसर्गिक संख्या असते. तर या नैसर्गिक संख्येवरती आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेलेत, खास करून 2021 ते 2025 पर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेले ते सर्व प्रश्न तुम्हाला मी अगदी सोडवून समजावून सांगणार. म्हणजे एक नैसर्गिक संख्या आणि त्याच्यावरती आतापर्यंत विचारलेले प्रश्न, ते बेसिक घेतल्यानंतर पूर्ण प्रश्न घेणार आहे. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने आपण जर एक टॉपिक क्लिअर करत गेलो ना, 100% तुमचं गणितमध्ये इम्प्रुव्हमेंट होणार. आणि 0 पासून सुरुवात करणार आहोत. तुम्हाला प्लेलिस्ट बनवून देईल मी, एक लेक्चर स्टेप बाय स्टेप बघत चला, तुमचं इम्प्रुव्हमेंट ऑटोमॅटिकली होणार. हे झालं गणिताच्या बाबतीत. बुद्धिमत्तामध्ये पण मी सेम करणार आहे. जो टॉपिक आहे ना त्या टॉपिक वरती आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांवरती चर्चा करणार आहे, जेणेकरून तुमचं बुद्धिमत्ताचे एकही मार्क जाता कामा नये. आणि सगळे मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. याच सोबत मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट, जीके मध्ये मुलांचे मार्क जाणारे आहेत, त्यांचं मार्कच जाणार नाही. कारण मी जीके तुम्हाला शिकवताना एकदम चला एमपीएससी लेवलला सुरुवात करणार की नाही. पोलीस भरतीला जीके काय असतो, पोलीस भरतीचा जीके हा अनंत आहे, त्याला अंत नाहीये, समुद्रासारखं खोल आहे. कोणता प्रश्न कधी विचारणार काहीच गॅरंटी नाही. मग या जीकेचा अभ्यास तरी कसं करायचा, तर मी मुलांना संपूर्ण शेड्यूल बनवून दिलेला आहे. तुम्हालाही शेड्यूल बनवून देईल, काळजी नसावी. पण जे मी तुम्हाला जीके शिकवणार आहे टॉपिक वाईज शिकवणार आहे. आता पंचायत राज आहे, ठीक आहे, पंचायत राज, या पंचायत राज मध्ये जे ग्रामपंचायत आहे, एक एक्झाम्पल साठी घेतलंय आपण, ग्रामपंचायत आहे,
तर या ग्रामपंचायत वरती आतापर्यंत कुठले कुठले प्रश्न विचारले गेले आहेत आणि कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात यावरती चर्चा करणार आहे. अशा पद्धतीने तुमचं मी जीके सुद्धा कव्हर करून घेणार आहे. आणि जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अभ्यास केलात, एक एक टॉपिक, त्याचा मागचा पुढचा इतिहास आणि अंदाज, या गोष्टींचा जर ताळमेळ करणार तर तुम्हाला 100% ग्राउंडमध्ये लेखी परीक्षामध्ये चांगले मार्क मिळणार. त्याचसोबत तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स तेही सुद्धा देणार आहे. आणि याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा मी अवेलेबल करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही टेस्ट सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचं लेक्चर तर राहणार, टेस्ट राहणार, प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला पेपर देणार आहे. आणि ते पेपर तुम्ही सोडवा. तुम्हाला टार्गेट दिला जाईल की बाबा तुम्हाला या टॉपिक वरती तुमचं मी पेपर घेणार आहे, अभ्यास करा, अभ्यासाला लागून जा. आणि तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करणार तर 100% तुम्हाला एक एक टॉपिक आपण जर कव्हर करत गेलो, आणि हे कुठपर्यंत चालणार, जोपर्यंत भरती डिक्लेअर होत नाही तोपर्यंत चालणार. आणि अशा पद्धतीने जर आपण तयारी केली तर मला वाटत नाही की ज्याला आता जरी 0 पासून सुरुवात केली असेल त्याला सुद्धा चांगले मार्क येणार म्हणजे येणार. आपण सुरुवातच अशी जबरदस्त करून घेणार आहोत तुमची की तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क यायला पाहिजे. जर तुमची सर्वांची इच्छा असेल तर आजपासून आपण त्या कार्यक्रमाला लागूया. आपला टार्गेट एकच राहणार, आपल्याला 150 पैकी 135+ मार्क कसे मिळवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि यामध्ये मी तुमच्या सोबत राहणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत. फक्त काय पाहिजे, मला साथ पाहिजे. तुम्ही साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. आपण दोघेही मिळून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करूया. आणि हे सगळं काही फ्री मध्ये अवेलेबल असणार आहे. मी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा चार्ज घेत नाही आहे. इन भविष्यामध्ये जर गरज वाटली तर आपण त्याच्यावरती निर्णय घेऊया. पण सध्या तरी हे सगळं मटेरियल मी तुम्हाला, आणि 0 पासून सुरुवात करणार आहे, आजपासून तुमची लेक्चर चालू करणार आहे. तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्या आणि येणाऱ्या भरतीची हमखास तयारी करा मित्रांनो. जबरदस्त तयारी करायची, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन हे झालंच पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती, सर तुम्ही ऑनलाईन बॅच चालू करा, पहिलेसारखी बॅच चालू करा. गेल्या 2-3 वर्षापासून आपण ऑनलाईन बॅच चालू केली नाही. सुरुवातीचे बरेच वर्ष आपण ऑनलाईन बॅच चालू केली, त्याच्या मार्फत अनेक हजारो विद्यार्थी लागलेले सुद्धा आहेत. आता मुलांची डिमांड आली परत की सर नाही चालू करा, तर त्याच्यामुळे आता आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये तुमच्यासाठी उतरत आहोत. तुम्ही सुद्धा उतरा आणि येणाऱ्या भरतीची जोरदार आपण सर्व मिळून तयारी करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. ऑनलाईन बॅच, ऑफलाईन बॅच तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले काही ग्रुपचे लिंक मी तुमच्याशी शेअर करणार. त्या लिंकला जॉईन करा आणि अपडेट मध्ये राहा. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.